नमस्कार. सकलमच्या या विशेष शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज या शोमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते नुकत्याच संसदेत आलेल्या महिला आरक्षण विधेयकाविषयी. महिला आरक्षणाचं घटनादुरुस्ती विधेयक आणि त्याबरोबर अन्य दोन विधेयकं ज्याच्यामध्ये आपल्या देशातल्या लोकसभेच्या सगळ्या मतदारसंघांची फेररचना करणं आणि लोकसभेच्या एकूण जागा ज्या आता 545 आहेत त्या 850 पर्यंत वाढवणं. अशा प्रकारची तीन विधेयकं, एक केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित जागा वाढवणं, दुसरं राज्यांशी संबंधित जागा वाढवणं आणि त्याचं परिसीमन म्हणजे नव्यानं त्याच्या सीमा ठरवणं आणि महिलांचं आरक्षण 33% आरक्षण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांना लागू करणं, अशी तीन विधेयक मोदी सरकारनं संसदेत मांडली होती. आणि त्यातल्या पहिल्याच विधेयकावर जे महिलांच्या आरक्षणाचं घटनादुरुस्ती विधेयक होतं त्यावर सरकारचा पराभव झाला. 2/3 बहुमत संसदेत म्हणजे लोकसभेत उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं तरच विधेयक मंजूर होतं, कारण ते घटनादुरुस्ती विधेयक आहे. असं असताना सरकारला 2/3 हा काही नंबर जमवता आला नाही. सरकारकडे तो नव्हता हे सगळ्यांना माहिती होतं, सरकारला माहीत होतं, तरी सरकारने हे विधेयक मांडलं. असं का केलं असावं याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत. या विधेयकाचं टायमिंग विशेषतः पश्चिम बंगालची आणि तमिळनाडूची निवडणूक तोंडावर आहे, खास करून पश्चिम बंगालची निवडणूक तोंडावर आहे. असं असताना घाईघाईनं खास अधिवेशन घेऊन हे विधेयक मांडण्याचं कारण काय? म्हणजे ही घाई केवळ पश्चिम बंगालच्या मतदानासाठी आहे का? अशा प्रकारचा प्रश्नही त्यातून विचारला गेला. आणि आणखी एक प्रश्न, हे विधेयक फेटाळलं त्यातून सरकारचा पराभव झाला हा जसा भाग आहे, तसाच महिलांना आरक्षण देण्यामध्ये विरोधकांनी खोडा घातला अशा प्रकारचा एक प्रचार भारतीय जनता पक्षानं पंतप्रधानांपासून त्यांच्या अगदी तळातल्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांनी सुरू केलेला आहे. तर त्याचे म्हणून काही राजकीय परिणाम निश्चितपणे असतील आणि त्याला प्रतिवाद म्हणून विरोधकांकडून मुळातच हे विधेयक हा एक ट्रोजन हॉर्स होता. त्याच्या आडानं प्रत्यक्षात सरकारला डिलिमिटेशन म्हणजे देशातल्या लोकसभेच्या जागांची रचना बदलायची आहे आणि राज्यनिहाय लोकसभेच्या ज्या आता जागा आहेत त्याचं प्रमाण बदलायचं आहे आणि तो अजेंडा आम्हाला राबवू द्यायचा नाही, यासाठी या विधेयकाचा पराभव केला, अशा प्रकारची मांडणी विरोधक करत आहेत. तर यामधलं वास्तव काय आहे, याचे परिणाम काय असतील, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि महाराष्ट्रातले एक नामवंत राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर यांच्याबरोबर. नमस्ते. पवार सर, आपलं स्वागत आहे. नमस्ते. सुरुवातीलाच मी म्हणाल तसं ही तीन विधेयकं सरकारनं आणली आणि ही विधेयक पराभूत झाल्यानंतर असं मानलं जातं की विरोधकांच्या एकजुटीमुळं किंवा विरोधकांच्या खोडा घातल्यामुळं महिलांचं आरक्षण जे लोकसभेतलं गेली कित्येक वर्षाची चर्चेत आहे ते आणखी लांबणीवर गेलं, अशा प्रकारची एक भूमिका मांडली जाते. तर ही मुळात तीन विधेयकं का आणली गेली आणि या तीन विधेयकांशिवाय फक्त महिला आरक्षण विधेयक आणता येणं शक्य होतं का, याविषयी आपल्याला काय सांगता येईल? मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण महिला विधेयकाचं क्लिअर करूयात. महिला विधेयक स्वरूपाचं विधेयक फक्त नाव देण्यात आलं, तशा प्रकारचं विधेयक काय गरजेचीच गोष्ट नाही. बरोबर. का गरजेची नाही तर 23ला महिलांना आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झालेलं आहे, ऑलरेडी घटनादुरुस्ती झाली, ऑलरेडी झालेली आहे. आणि तेव्हा तिथं एक कलम घालण्यात आलं आणि ते कलम काय होतं तर हे जनगणना झाल्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर मग लागू करण्यात येईल. म्हणजे ऍक्च्युली द्यायचं होतं तर हे 545 मध्येच देऊन टाकायला पाहिजे होतं. म्हणजे मूळ तेव्हाच्या सरकारने 2023च्याच त्याच्यामध्ये एक छिद्र पाडून ठेवलेलं होतं. आता ते छिद्र मोठं झालं असं आपण एका बाजूने म्हणू शकतो. आपण मुद्दा विरोधकांचा हा नाहीच. विरोधक पुन्हा पुन्हा काय म्हणतायत की एका ओळीचं विधेयक मांडा आणि तुम्ही एवढंच म्हणा की जे तुम्ही म्हणाला होता की 2029 नंतर देऊ, त्याच्याऐवजी तुम्ही 2011च्या जनगणनेनुसार आणि ह्या 545लाच 33% देऊन टाकू. एवढं सोपं असताना तसं न करता त्यांनी महिलांच्या बद्दलचं विधेयक मांडलं आणि ह्या सर्वांनी विरोध केला. असा एक नवा नॅरेटिव्ह निर्माण केला, असा देखावा निर्माण केला. हा देखावा आणि महिला विधेयक ह्याचा कशाशी कशाला संबंध नाही. म्हणजे ऍक्च्युली महिला विधेयकाचं नाव
आणि त्याच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा प्लॅन, अशी घटना घडली असं मला वाटतं ते. आणि मुळात 2023ला जे विधेयक मंजूर झालं होतं घटना दुरुस्ती झाली, महिलांना 33% हं, आरक्षण द्यायची. त्याच्यामध्ये आपण म्हणाल तसं दोन अडथळे होते. एक डिलिमिटेशन करायचं आणि हो, नवी जनगणना करायची. हं, आता नवी जनगणना कोविडमुळे झाली नाही, हं, ती आता होऊ घटली आहे. हं, तर ती जनगणना होऊन त्याचा निकाल येऊन डिलिमिटेशन व्हायचं म्हणजे हं, त्यावेळेला असं स्पष्ट होतं की 2034च्या निवडणुकीचं हं. आहे. आणि सरकारला आता अचानक असं वाटायला लागलं की 2029लाच हे लागू करायला पाहिजे. बरोबर. आणि असं करताना त्यांनी डिलिमिटेशन आणि अ, अ, जागांची संख्या वाढवणं, हं, अ, मतदारसंघाच्या सीमा बदलणं आणि संख्या वाढवणं, हं, ह्या दोन्ही गोष्टी आणि हे आरक्षण, या तिन्हीची सांगड गाठली. त्यातून हा सगळा इश्यू तयार झाला. म्हणजे एका ओळीची अमेंडमेंट आणली असती हं, आणि त्यातून डिलिमिटेशन आणि पैसे या दोन्ही गोष्टी काढून टाकल्या असत्या, हं. जागा वाढवणं, तर हे विधेयक आत्ताच मंजूर होऊन 2029ला 545 जागांमध्ये 33% आरक्षण लागू करता येणं शक्य होतं. होतं. असं सरकारनं न करता, ज्या सरकारला हे 2034 पर्यंत पुढे ढकलायचं होतं, त्या सरकारला ते 2029 पर्यंत मागं आणावं असं का वाटलं असावं हं. आणि त्याचं टायमिंग आताच काय घेतलं असावं? मला असं वाटतं की त्यांना ते मागं आणलंय असं मला वाटत नाही. ते महिला विधेयक मांडतायत असं एक रूप दाखवलेलं आहे. परंतु याच्या आडून त्यांनी भारताचा नकाशा 3 पद्धतीने वाचलेला दिसतो. त्यातली पहिली पद्धत काय? तर उदाहरणार्थ काश्मीर, हं. पंजाब, हिमाचल प्रदेश हा म्हटलं तर हिंदी बेल्ट मध्ये तुम्ही सामील करू शकता आणि म्हटलं तर गैर हिंदी बेल्ट आहे. बरोबर. आणि राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, बिहार, झारखंड, उत्तराखंड, झारखंड, उत्तराखंड हा खरा प्युअर प्युअर हिंदी हार्डकोर बेल्ट, हार्ड हिंदी बेल्ट. बेल्ट आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्या खालचा बेल्ट तुम्ही बघायला गेला तर तो असा बेल्ट आहे की त्याला दक्षिण लोक हं, मानतायत. 5 राज्य विशेषतः. हं. आता हे तिन्ही बेल्ट तुम्ही नीट वाचन केलं तर तिसरा जो बेल्ट आहे दक्षिणेकडचा भाग, बरोबर. तो इकॉनॉमिकली प्रभावशील आहे, सामाजिक दृष्ट्या प्रगत आहे आणि या मधल्या बेल्टमध्ये हिंदी हार्टलँडमध्येच बीजेपीची खरी ताकद आहे. बरोबर. मग आपली ताकद आहे त्याच्यापेक्षा अजून वाढवली पाहिजे, हा एक पॉलिटिकल विचार दिसतो. आणि पार्लमेंट केवळ विधेयक तयार करणारी नसते, तर पार्लमेंटमध्ये एक पक्ष असतो बरोबर. आणि राजकारण पक्षाला असतं. स्वतःचं राजकारण असतं. राजकारण असतं. त्याच्यामुळं हा राजकारणाचा प्लॅन म्हणून सुद्धा एका बाजूने तो मांडला गेला असं मला वाटतंय. म्हणजे याच्यामध्ये भाजपचं स्पष्ट राजकारण होतं हं, की अ, हे विधेयक मांडायचं आणि ते विधेयक मांडताना त्याच्यासोबत डिलिमिटेशन जोडायचं. हां, त्याच्यासोबत मतदारसंघाची फेररचना हा जो मुद्दा आहे ना, हा मला वाटतं की खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण असं हं, की लोकसभेच्या जागा काश्मीरमधल्या आणि आसाममधल्या, हं, त्याचं परिसीमन झालं. हं, परिसीमन झालं म्हणजे जागा वाढल्या नाहीत, हं. पण इंटरनली बाउंड्रीज बदलल्या. बरोबर. जे 2001-2 मध्ये वाजपेयी सरकार असताना हा निर्णय झाला होता हं, की जागांची संख्या कायम ठेवायची, हं. पण त्या त्या राज्यांमधल्या बाउंड्रीज बदलता येतात. बरं. एखादा मतदारसंघ खूप मोठा झाला असेल तर तो हो. छोटा करता येतो. छोटा आहे त्याच्यात हं, बाकीचे काही गावं घालून, म्हणजे हं, कोल्हापुरातले 2 मतदारसंघ होते, हं, ते बदलले. अशा प्रकारचे बदल करायला वाव ठेवला होता वाजपेयी सरकारच्या काळात. तो त्याच्या आधी नव्हता. हं, त्याचा फायदा घेऊन काश्मीर आणि आसाम हं, यांचं जे डिलिमिटेशन झालं, म्हणजे ज्या हं, प्रकारच्या बाउंड्रीज तयार हं, केल्या, तेव्हा असा आरोप झाला हं, की बाउंड्रीज अशा पद्धतीने ठेवल्या गेल्या हं, की ज्याच्यामधून भाजपला सर्वाधिक फायदा झाला पाहिजे. म्हणजे हं, काय? हं. तर जिथं आता हे उघड आहे आपल्या राजकारणामध्ये की भाजपला मुस्लिमांची मतं मिळत नाहीत बरोबर. किंवा भाजप मुस्लिम उमेदवार सुद्धा देत नाही. हं, हे दोन्ही बाजूने ते असं आहे की तो वगळलेला घटक भाजपनं जवळजवळ आहे. हं, त्यामुळं जिथं मुस्लिमांची संख्या जास्त आहे असे मतदारसंघ एकत्र करायचे. एकेका मतदारसंघात 60-70% झाली तर हरकत नाही. हं, तिथून आपला उमेदवार निवडून येणार नाही याची खात्री आहे. हं, पण बाकीच्या ठिकाणचं प्रमाण कमी झालं की हं, तिथे निवडून येण्याची शक्यता वाढते. ज्याला गॅरमँडिंग असं हं, इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि या प्रकारच्या गोष्टी जगभरात होतात. तर ते या निमित्तानं सरकार करू पाहतंय. हं, अशा प्रकारचा पण आरोप झाला या सगळ्या डिबेटमध्ये हं, की तुम्ही फक्त जागा वाढवत नाहीये, तर हं, जागा वाढवताना बाउंड्रीज बदलणार हं, आणि त्या बाउंड्री बदलण्याचा जो काही आयोग तुम्ही तयार कराल, आता ज्या प्रकारच्या म्हणजे हा आयोग निष्पक्ष असायला पाहिजे. हं, अ, तांत्रिकदृष्ट्या तो निष्पक्ष असतो, असायला हं, पाहिजे. हं, पण निवडणूक आयोगापासून सगळ्या यंत्रणा ज्या प्रकारे काम करत आहेत, ज्या प्रकारे त्याचे आक्षेप घेतले जात आहेत,
ते बघता हा आयोग पण अशाच प्रकारे सरकारला हव्या तशा बाउंड्रीज तयार करेल. हम्म. आणि मग तुम्ही जसं म्हणाला की एका बाजूला जागा वाढण्याचा हिंदी बेल्टमधल्या जागा वाढण्याचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता अधिक. लॉजिकली आत्तापर्यंतचा हम्म. मागच्या 15 वर्षातली वाटचाल आपण बघितली तर बरोबर. लॉजिकली ते तसं दिसते. त्यात पुन्हा मतदारसंघाची रचना या प्रकारे केली तर ते आणखी कन्सॉलिडेट होईल हो. आणि आणखी त्यांना भाजपला फायदा होईल. हम्म. अशा प्रकारची मांडणी काही तज्ज्ञ करतायत किंवा हा एक हे दाखवला जातो. तर हे कितपत तुम्हाला याच्यामध्ये तथ्य वाटते? म्हणजे यामध्ये पुन्हा आपण दक्षिण आणि उत्तर यातला जो वाद आहे, इकॉनॉमिकचा तुम्ही थोडा उल्लेख केला, पण यातला जो क्रक्स आहे तो जागांच्या वाटपाचा आहे आणि त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की जेव्हा 2009ला आयोग आला होता तेव्हा त्या आयोगाच्या बद्दल आम्ही एक अभ्यास केला हो. आणि मतदारसंघ पुनर्रचना असं एक पुस्तकच लिहिलं हो. होतं. आणि दुसरं म्हणजे त्या पुस्तकाच्या वेळेस जे EPWला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही लेख प्रकाशित झाले होते त्यातून मतदारसंघ पुनर्रचनेचे 2 अर्थ पुढे आले होते. एक अर्थ असा होता की तो फार क्रिटिकल अर्थ आहे की बाउंड्री बदलायच्या. म्हणजे उदाहरणार्थ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जर 5 किंवा 6 विधानसभा मतदारसंघ येत असतील तर कुठला विधानसभा मतदारसंघ घ्यायचा आणि कोणता वगळायचा. दुसरा एक मुद्दा होता त्याच्यामध्ये की प्रशासकीय युनिट शक्यतो कोण मोडायचं नाही आणि प्रशासकीय युनिट हे लोकांच्या सोयीचं असलं पाहिजे. अशा पद्धतीचे काही एक त्यांना आचारसंहितेला नियम दिलेले होते. हे नियम कोणी पाळायचे तर त्याच्या आयोगाचा प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो. दुसरा उच्च न्यायालयातला एक न्यायाधीश असतो आणि निवडणूक आयुक्त जे मुख्य निवडणूक आयोग आहेत ते बरोबर असतात. आता या तिघांनी मिळून ही रचना करायची आहे. ही रचना करताना कुठलाही प्रशासकीय अधिकारी तिथं असल्यानंतर त्यांना फार झालं तर एका मतदारसंघासाठी चॉईस म्हणून 5 पैकी किंवा 6 पैकी 2च मतदारसंघ असतात. त्याच्यापेक्षा जास्त पर्याय घेऊ शकत नाहीत. म्हणजे उदाहरणादाखल आपल्या अवतीभोवतीचे काही केले तरी 4 मतदारसंघ येणारच आहेत. 2 कोणते वगळायचे हे त्यांना ठरवता येऊ शकतं. परंतु ह्यामधून मोठा परिणाम टोटल लोकसभेच्या मतदारसंघावर होतो असं मात्र नाही. म्हणजे ही जी चर्चा खूप मोठी होते. सांगताय तो 2009चा मुद्दा आहे. पण प्रत्यक्षात जम्मू आणि काश्मीर आणि आसाममध्ये जे केलं ते हे सगळं वगळून केलं. त्यात काही हे निकष कुठले पाळे गेले नाहीत असा आक्षेप आहे तो आहे. तिथं करताना लोकसंख्या अशा पद्धतीनं हे केली गेली, वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये विभाजित केली गेली की त्याचं डेमोग्राफिक फायदा हा विशिष्ट पक्षालाच झाला पाहिजे. आता या गाईडलाईन 2009ला होत्या त्याप्रमाणे झाले. त्यालाही अपवाद आहे. म्हणजे कोल्हापूरच बघितलं तर सांगलीचे 2 विधानसभा मतदारसंघ इचलकरंजीला जोडले आहेत आताच्या मतदारसंघाला. त्यामुळं त्या गाईडलाईन तरी पण त्या फॉलो करायला लागतात. तुम्ही म्हणता बरोबर आहे की त्या गाईडलाईनमुळे फार मोठा फरक पडत नाही. पण आता जेव्हा नव्यानं होईल तेव्हा त्या गाईडलाईन असतीलच असं नाही. गाईडलाईन पण नव्या येतील ना. जसं मतदारसंघ मतदार याद्या पुनर्रचनेचा काय वर्षानुवर्ष चालत आलाय पण आता तो वादग्रस्त का बनतोय? आता ज्या पद्धतीने तो राबवला जातोय त्याच्यातून वाद तयार होतोय. तेव्हा आता हे नव्यानं करत असताना कदाचित नव्या गाईडलाईन्स येतील आणि त्यावेळेला हा मुद्दा असू शकतो कदाचित. त्यामुळे तो वादाचा किंवा त्याच्यावर लोकांना शंका असू शकतात. आता जो खरा यातला क्रक्स आहे म्हणजे महिलांचं आरक्षण विधेयक फेटाळलं हा दिसणारा भाग आहे. पण खरा क्रक्स आहे तो दक्षिणेतल्या जागा कमी होतील आणि उत्तरेतल्या जागा वाढतील तुलनात्मकरित्या. ऍब्सोल्यूट नंबरमध्ये दक्षिणेतल्या पण वाढतील पण उत्तरेतल्या ज्या प्रमाणात वाढतील त्या प्रमाणात दक्षिणेतल्या वाढणार नाहीत. आणि हा दक्षिण भारतावर अन्याय आहे आणि हा देशाच्या फेडरल स्ट्रक्चरवरचा आघात आहे. अशा प्रकारची मांडणी दक्षिणेतले सगळे नेते करतात. विशेषतः त्याच्यामध्ये स्टॅलिन, पिनराई विजयन हे जास्त अग्रेसिव्ह आहेत. हेमंत रेड्डी हे जास्त अग्रेसिव्ह आहेत. साहजिक आहे ते भाजप विरोधातल्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांची आक्रमकता जास्त आहे. पण हे काही प्रकरण आत्ताचं नाही आहे. हे 1952, 62 आणि 72ला ज्या रचना झाल्या आणि त्यानंतर फ्रीज केल्या आपण. इंदिरा गांधींच्या काळात 545ची संख्या फ्रीज केली आणि इंटरनल डिव्हिजनला मान्यता कायम ठेवली. अशा प्रकारची रचना आता पण 2 वेळा 25 वर्षाची मुदत वाढ दिली. आता ते बदलते, संख्या वाढते आणि मतदारसंघाच्या बाउंड्रीज पण बदलत आहेत. तेव्हा पण
दक्षिणेतल्या राज्यांचा आक्षेप हाच होता की आमच्या जागा कमी होतील कारण आम्ही लोकसंख्येवर, म्हणजे यातला एक तो पण मुद्दा आहे की ज्यांनी आरोग्यावर काम केलं, ज्यांनी शिक्षणावर काम केलं, ज्यांनी कुटुंब कल्याणाचं काम चांगलं केलं, त्यांची लोकसंख्या कमी झाली. आणि ज्यांनी या प्रकारचं काम तितक्या ताकदीने केलं नाही, बिहार, उत्तर प्रदेश किंवा जे उत्तर भारतातले राज्य आहेत, त्यांची मात्र लोकसंख्या वाढली. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर दक्षिणेतल्या राज्यांची 1960च्या दशकामध्ये जननदर 4 होता, तो आता 1.7 1.8 आला, म्हणजे रिप्लेस होण्यापेक्षा पण कमी झाला. म्हणजे आता तिथली लोकसंख्या घटत जाणार, वाढणार नाही की नक्की आहे आता. पण तेच उत्तर भारतातली मात्र लोकसंख्या वाढत जाणार आहे. मग हा जो बॅलन्स आहे तो ढळणार आहे आणि त्याच्यावर प्रामुख्यानं दक्षिणेतल्या राज्यांचा आक्षेप आहे. तर या आक्षेपाकडे आणि त्यात जी वेगवेगळी आकडेवारी दाखवली जाते की इतक्या मोठ्या प्रमाणावर यांच्या जागा कमी होतील आणि त्यांच्या जागा वाढतील, तर या सगळ्याकडे कसं बघता, याचा परिणाम काय असेल? मला असं वाटतं की भारतातला, म्हणजे तुम्ही जो शब्दप्रयोग वापरला की भारतीय संघराज्य, हे भारतीय संघराज्याचं स्वरूपच याच्यातून बदलत आहे. हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि तो कळीचा मुद्दा 2-3 अर्थाने. पहिला अर्थ त्यातला काय तर केवळ ते म्हणजे 850 होते हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की संघराज्याचा तोल हा उत्तर दक्षिण जो घातला गेलेला होता तो कोलॅप्स होतोय हे साधारणपणे 63लाच लक्षात आलं. म्हणजे 63चा जो आयोग होता त्या आयोगाने हे लक्षात आणून दिलं होतं. त्याच्यामुळे पुढे 10 वर्षांनी 73च्या नंतर डायरेक्टच तुम्ही म्हणला तसं त्याला एकदम फ्रीज करून टाकलं केलं. पुन्हा 25 वर्षानंतर अटल बिहारी वाजपेयींनीच खुद्द पुन्हा फ्रीज केलं, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही असं ठरवलं. पण आता मुद्दा असा आहे की ते फ्रीज का केलं होतं, त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय होतं. तर लॉजिक असं होतं की उत्तरेकडच्या राज्यांनी त्यांची लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणावी, दक्षिणेकडच्या राज्यांनी राज्यांच्या बरोबर त्यांना प्रगती करण्याची एक संधी 25 वर्षामध्ये मिळावी. ही साधारणपणे 50 वर्षे त्यांनी घेतली. परंतु या परिस्थितीत बदल झाला नाही, उलट परिस्थिती याच्यापेक्षा जास्त विचका झालेली झाला, परिणाम मोठा झाला याचा. आणि हा परिणाम कसा झालाय तर उदाहरण दाखल दक्षिणेकडचे राज्य आपल्या मुलांच्या शिक्षणावरती खर्च 80% करतात, उत्तरेकडचे राज्य 20%च फक्त करतात. किंवा दुसरा एक मुद्दा आहे की ह्या आकडेवारीच्या फंदात पण न पडता खुद्द भारतच, म्हणजे भारताचं नेशन निर्माण करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट केलं होतं उत्तरेच्या तुलनेत दक्षिण प्रगत आहे. आता त्यांची ती प्रगती थांबलीच नाही, ती प्रगती तशीच इंडस्ट्रियल क्षेत्रात झाली, ती ऍग्रिकल्चरच्या क्षेत्रात झाली, ती सर्व क्षेत्रामध्ये झाली. आता या तिन्हीच्या तुलना ते तिकडचे घटक राज्य करू शकलेले नाहीत. परिणाम असा झालाय की कमवायचं कुणी तर दक्षिणेने, टॅक्स पश्चिम भारत पण, त्या पैसे केंद्राला कुणी द्यायचे तर यांनीच द्यायचे. पुन्हा रिडिस्ट्रीब्युशन करायचं होताना ह्यांच्याकडे कमी होणार. याच्यामुळे आपोआपच ज्याला कर्तृत्ववान व्यक्ती म्हटलं जातं, कर्तृत्ववान भूप्रदेश, त्यांच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण झालेली आहे की आम्ही प्रगती केली याची आम्हाला पनिशमेंट देताय का, म्हणजे आमच्या जागा कमी करणं म्हणजे पनिशमेंट आहे. असा तो युक्तिवाद तेलंगणाचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री किंवा केरळचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री हे या पद्धतीने युक्तिवाद करतायत. आणि मग या युक्तिवादाचं पुढचं एक टोक असं यायला लागलंय आता की ते असं म्हणतात की लोकसंख्या वाढवा. आंध्र प्रदेशनं आता हे असा ट्रेंड कधी असा येता कामा नये, म्हणजे हे एक प्रकारचं टोक आहे. तर आता याला पर्याय काय, तर याला पर्याय एकच आहे, जो 1973-74ला निर्णय घेतला, जो अटल बिहारी वाजपेयींनी निर्णय घेतला, तसाच एक निर्णय घेऊन पुन्हा एक संधी दिली पाहिजे उत्तरेकडच्या घटक राज्यांना की तुम्ही तुमची लोकसंख्या थोडी अजून कंट्रोलमध्ये आणा आणि दक्षिणेकडच्या राज्यांच्या बरोबर तुमची इकॉनॉमिक पॉवर वाढवा. म्हणजे आपण या जागांचं पुनर्वाटप करण्यासाठीचा प्लॅन 25 वर्षानंतर आखूयात. म्हणजे भारतीय संघराज्य टिकवण्यासाठी आणि त्याच्यातला सोशल हार्मोनी राखण्यासाठी एका अर्थाने असा नवा प्लॅन आखण्याची गरज आहे. आणि त्याच्याकडे सरकारने
आणि सर्वच पुढाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हा केवळ दक्षिण व्हर्सेस उत्तर एवढा मुद्दा उपस्थित करण्यात अर्थ नाही. फेडरल स्ट्रक्चर कसं वाचवायचं हा भाग त्यातला महत्वाचा आहे. यात जे म्हणजे तुम्ही म्हणाल तोच युक्तिवाद खरं तर अरुण जेटलींनी लोकसभेत केला होता की दक्षिणेतल्या राज्यांनी आरोग्य शिक्षण आणि लोकसंख्येच्या फ्रंटवर चांगलं काम केलं, उत्तरेतल्या राज्यांनी तेवढं चांगलं काम केलं नाही, हे त्यांनी म्हटलंय, जेटलीने म्हटलंय. त्यामुळं ज्यांनी काम चांगलं केलं नाही त्यांना इन्सेंटिव्हाइज कसं करायचं असा प्रश्न होता तेव्हा, म्हणून ते फ्रीज केलं. प्रश्न असा आहे की 2 वेळा फ्रीज केल्यानंतर सुद्धा टोक वाढतंच. आणखी 25 वर्ष समजा फ्रीज केलं तर त्यामुळे खूप मोठा फरक पडेल की पुन्हा दक्षिणेकडची संख्या कमी, ट्रेंड तर कमी होणारच आहे आणि उत्तरेतल्या लोकसंख्येचं वाढीचं प्रमाण कमी होत आहे, पण तो दक्षिणेच्या तुलनेत जास्तच आहे. त्यामुळे आणखी 25 वर्षानं आता त्यातला आणखी एक भाग असा आहे की उत्तर भारतातले मतदारसंघ हे ॲव्हरेज जवळपास 25 ते 30 लाखाचे व्हायला लागलेत आणि दक्षिण भारतातले मतदारसंघ हे साधारण 15 ते 18 लाखाचे होत आहेत. म्हणजे जवळजवळ 1.5 ते दुप्पटीचे मतदारसंघ ऑलरेडी उत्तर भारतातले आहेत. म्हणजे ज्यांचं रिप्रेझेंटेशन एका खासदारानं करायचं ते दक्षिण भारतात कमी लोकांचं आहे, उत्तर भारतात जास्त लोकांचं आहे. त्यामुळे त्याच्यात पण काहीतरी एक सिमिलॅरिटी आणायला पाहिजे, हा एक युक्तिवाद दुसऱ्या बाजूने केला जातोय. प्रश्न असा आहे की आता जवळजवळ सगळ्यांनी स्वीकारलेला आहे की जागा वाढवाव्या लागतील, त्याचे म्हणून पण काही चांगले वाईट परिणाम आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर जागा वाढल्या, समजा 850 जागा केल्या, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं याची फॉर्म्युला कदाचित सर्वमान्य ठरवता येईल, पण समजा तशा केल्या, ते करत असताना राज्यसभेच्या जागा मात्र वाढवत नाही आहेत. ह्याचा परिणाम काय होतो, तर याचा परिणाम पुन्हा एकूण राजकीय व्यवस्थेवर कसा होतो, तर लोकसभेचा डॉमिनन्स वाढतो, राज्यसभेचा प्रभाव कमी होतो, राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकीत राज्यसभेचं हे कमी होतं. जॉईंट सेशन जेव्हा होतं तेव्हा आताच राज्यसभेतल्या जागांच्या जवळजवळ 1.5 दुप्पट जागा लोकसभेत आहेत, तर आता ते तिप्पट होतील याच प्रकारे गेले तर. म्हणजे राज्यसभा हे जे काय म्हणता येईल की विवेक करणारे चेंबर मानलं जाते, त्याचं महत्त्व कमी होतं, हा त्यातला एक भाग आहे. पण तरी पण बाय अँड लार्ज जागा वाढवायला सगळ्यांनी संमती दिली असं दिसते. जागा वाढवल्यानंतर आत्ताच्या रचनेमध्ये म्हणजे जो धोका दाखवला जातोय की लोकसंख्येप्रमाणे जागा वाढवल्या तर दक्षिणेचं खूप नुकसान आणि उत्तरेचं खूप काय फायदा होईल, तर तो नुकसान आणि फायदा काय आहे. आणि मग ज्याला अमित शहा सांगत होते संसदेमध्ये की आम्ही प्रत्येक राज्याच्या आहे त्याच्या 1.5 जागा करू, तर त्यामुळे ते नुकसान भरून निघेल का, तर या जाग्यांचं गणित काय की ज्याच्यावर हा सगळा वाद चालू. मला असं वाटतं की 50% वाढवल्या, 100% वाढवल्या किंवा 1.5 वाढवल्या, ह्यातून हे नुकसान भरून निघत नाही. कारण हे नुकसान कुठल्या पातळीवर झालेलं आहे, तर हे खूप खोलवरचं नुकसान आहे. खोलवरचं नुकसान या अर्थाने की ते इकॉनॉमिकली आहे आणि ते सामाजिक आहे. आणि सामाजिक म्हणजे केवळ समाजात बदल घडले एवढं नाही, तर सामाजिक सायकोलॉजी डिफरन्स पडलेला आहे. म्हणजे दक्षिणेला असं वाटतंयच, फिलिंग होतंय की आमची पॉवर, आमचं संख्याबळ केवळ नाही तर आमचं तिथलं वजनच पार्लमेंट मधलं दुय्यम दर्जाला जातंय. आणि हे सायकोलॉजिकली, सोशल सायकोलॉजी म्हणून ते खूप मनामध्ये घट्ट बसलेलं आहे. कारण ही काय आत्ता विधेयक मांडलं म्हणून चर्चा नाही, हे खूप जुना वाद आहे आणि हे कित्येक दिवसापासून चालत आलेलं आहे. आता याला एक दुसरी बाजू कोणती आहे, तर हा वाद फक्त एवढ्या पुरता मर्यादित नाही, ह्या वादाला आणखीन काही कंगोरे आहेत. उदाहरणार्थ नॉर्मल कंगोरा कोणता आहे की उत्तर व्हर्सेस दक्षिण, हा जुनाच वाद आहे. म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना वगळून आणखीन याला एक वाद आहे, तो म्हणजे हिंदी व्हर्सेस इंग्रजी. अधिक तिसरा वाद आहे, तो म्हणजे तुम्ही साधारणपणे बडोद्यापासून ते हैदराबाद पर्यंत एक उभी रेष मारली तर एक भाग मागास तर दुसरा भाग प्रगत. हे म्हणजे असं 3 प्रकारचे अँगल भारतीय संघराज्यामध्ये वादाचे क्रिएट झालेले आहेत. हे जर तुम्हाला कमी करायचे असतील तर असा मुद्दा उपस्थित करून उपयोग नाही की आम्ही 2 पट वाढवू, 3 पट वाढवू. कारण ह्या वाढीचा सुद्धा एक मोठा परिणाम कुठला आहे, तर साधारणपणे ह्या जागा कुठं वाढतील, मग अर्बन भागात वाढतील. मग रुरलचं काय, म्हणजे रुरल व्हर्सेस अर्बन हा सुद्धा एक मोठा डिस्प्यूटचा विषय होईल. आणि मूळ मग प्रश्न क्रिएट असा होईल की जसं मुंबईच्या जवळ आपल्या ठाण्यामध्ये लोकसभेच्या जागा वाढल्या, पुण्यामध्ये जागा वाढल्या, परंतु सोलापूरचं काय झालं, सांगलीचं काय झालं,
कोल्हापूरचं काय झालं, इथले एक एक मतदारसंघ कमी झाले. घटलेच आहेत. कमी होते. मग या लोकांना आपल्या जिल्ह्याचं महत्व राजकारणातलं डाऊन होत आहे किंवा ती पॉवर, ते बळ आपल्या हातून निघून चाललेलं आहे आणि आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहोत. ही जे एक सोशल सायकोलॉजी क्रिएट होती, तिला सुद्धा म्हणजे इंडियन फेडरलिझमने वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. केवळ संख्या वाढवली आणि पार्लमेंटमध्ये लोक गेले म्हणून काय फायदा होतोय असं नाही. आणि आणखीन एक ह्याला मुद्दा का जोडलाच, पार्लमेंटमध्ये जेवढे लोक निवडून जात आहेत त्यापैकी किती लोक सिरियसली डिबेट करणारे भेटले, किंवा कित्येक लोक असं म्हणतात की पार्लमेंट किती दिवस चालली, किती दिवस लोक बोलले. मग आतापर्यंत म्हणजे 545 मध्येच ज्यादा बोलले नाहीत, त्यातलेच बोलत नाहीत किंवा संधी मिळत हा, तर ह्या 850 मधले नाही बोलले तर संख्या वाढवून मुळात क्वालिटीत काय फरक पडणार आहे. उलट क्वालिटीच्या बद्दल बोलायला गेलं तर दक्षिणेकडचे लोक आत्ताही त्यांची संख्या कमी असताना त्यांच्या स्पीचमध्ये, त्यांचे मुद्दे मांडण्यामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये हा फरक आहेच. म्हणजे हा मूळ मुद्दा एज्युकेशनच्या मार्फत आपली सायकोलॉजी कशी बदलेल ह्याच्याकडे शिफ्ट करण्याचा आहे. आणि फेडरेशनने एज्युकेशन नावाच्या गोष्टीकडेच ह्याच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. यातला आणखी एक मुद्दा आहे की हा सगळा जो डिबेट आहे, जागा वाढल्यामुळे दक्षिणेच्या कमी उत्तरेच्या जास्त, याला आणखी एक जोड विरोधी पक्षांनी खास करून काँग्रेस त्याला देते की जागा वाढवत असताना तुम्ही आता नवी जनगणना विचारात घ्यायला पाहिजे, 2011ची न घेता. आणि त्याच्या मागे कारण असं सांगितलं जाते की नवी जनगणना ही जातगणना आहे, म्हणजे जाती पण नोंदल्या जाणार त्यामध्ये. आणि तुम्ही आता जेव्हा महिलांना आरक्षण देणार त्याला कोटा इन कोटा पण द्यायला पाहिजे. म्हणजे फक्त महिलांना आरक्षण नव्हे तर महिलांमध्ये सुद्धा ओबीसी एससी या कॅटेगरी प्रमाणे जे काही प्रमाण असेल ते द्यायला पाहिजे. त्याच्यावर आता सत्ताधारी पक्ष काहीच बोलत नाही. तो महिलांना आरक्षण देण्याबद्दल बोलतोय, पण महिलांमध्ये ओबीसी आरक्षण देणं, महिलांमध्ये SC ST आरक्षण देणं याविषयी काही बोलत नाही. तर हा एक पुन्हा वादाचा मुद्दा आहे. तर हे याच्याकडे कसं बघताय, म्हणजे हे कोटा इन कोटा हे पुन्हा डिव्हिजन होत जाणार आहे किंवा याची मागणी जोरात होते, तर हा एक अडथळा होता का हे सगळं मंजूर होण्यामध्ये? आणि पुढे जाऊन महिला आरक्षण असो किंवा हे सगळे डिलिमिटेशन आणि जागा वाढवण्याचा मुद्दा असो, याच्यामध्ये हे कोटा इंटू कोटा हा एक मुद्दा कायम राहणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही जो हा मुद्दा उपस्थित केला हा भारतातला ऍक्च्युली दक्षिण वर्सेस उत्तरपेक्षा जास्त आक्रमक मुद्दा आहे. तुम्ही म्हणाला असं का, तर त्याचं कारण असं आहे की भारत स्वतंत्र झाला तेव्हा पहिली फेज जरी शेतकऱ्यांची असली, म्हणजे वेगवेगळे शेतकरी, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील मराठा, पाटीलदार, लेवा वगैरे वगैरे, पण जी पुढं दुसरी फेज आली ती फेज ओबीसींची होती. आणि त्यात यादव होते, त्याच्यात कुर्मी होते वगैरे वगैरे. आणि त्या टप्प्यामध्ये सत्ता ऍक्च्युली त्यांच्याकडे गेली ओबीसींकडे. म्हणजे तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री, बिहारचे मुख्यमंत्री, यूपीचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री बघितलं तर तुमच्या असं लक्षात येतं की हे ओबीसी डॉमिनेटेड फेज आहे, म्हणजे त्यांचं वर्चस्व आहे. आता नवी फेज क्रिएट झालेली आहे आणि ती फेज अशी आहे की ओबीसींकडून सत्ता अति मागासांकडे, मोस्ट बॅकवर्ड कम्युनिटीकडे चाललेले आहे, ओबीसीतला मागं पडलेला गट. आणि ऍक्च्युली हा जो मुद्दा आहे हा उत्तर प्रदेशाला, बिहारला सर्वात जास्त लागू आहे. त्याच्यामुळे परिणाम असा आहे, जर कोटा विदिन कोटा आणला गेला तर जागा कुणाच्या कमी होणार आहेत, तर ओबीसींच्या कमी होणार आहेत, ओपनच्या जागा कमी होणार आहेत, अधिक त्या अप्पर कास्टच्या जागा कमी होणार आहेत. म्हणजे एका अर्थाने भाजप जर अप्पर कास्टचं प्रतिनिधित्व करत असेल, भाजप जर ओबीसीचं प्रतिनिधित्व करत असेल, तर भाजप या पार्टीच्या पुढेच पहिलं चॅलेंज आहे की ते इतर मागासांकडे दिल्यावर ते आपल्या बरोबर राहतील का आणि ते कसे राहतील. आणि राहुल गांधींनी म्हणजे काँग्रेसने विशेषतः गेल्या एक 3-4 वर्षांपासून अति मागासांचं संघटन दिल्लीमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, बिहारमध्ये सुरू केलेला आहे. त्याच्यामुळं हा मोस्ट बॅकवर्ड जो कोटा द्या म्हणतायत महिलांसाठी, पुरुषांसाठी,
तर तो मला असं वाटतं की बीजेपीच्या अगेन्स्ट जाणारा आणि अखिलेश यादव, त्याच्यानंतर बिहारमधले यादव म्हणजे लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधी हे जे मुद्दा उठवतायत त्यांना तो फायद्याचा आहे. म्हणजे हा पार्टीची ज्याला आपण म्हणतो सोशॉलॉजी कोणती पकडायची त्याच्याबद्दलचा मुद्दा आहे. आणि ह्या 3 पार्ट्या सोशॉलॉजी अतिमागासांची पकडतायत आणि बीजेपी ओबीसी किंवा उच्च जाती अशी ती सोशॉलॉजी पकडते. ओबीसीतले थोडे पुढे आलेले घटक हा आणि उच्च जाती हा यांचं कॉम्बिनेशन भाजप सोबत आहे प्रामुख्याने, आणि बा अतिमागास थोडेसे अन्य पक्षांकडे जातील किंवा त्या प्रकारचा प्रयत्न करतात. हे आपल्या राजकारणामध्ये एक कंटिन्युअस 90 नंतर दिसते की ज्या ज्या वेळेला धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण होतं तेव्हा भाजपचा फायदा होतो, हो आणि ज्या ज्या वेळेला जात येते त्याच्यामध्ये हा तेव्हा कदाचित प्रादेशिक पक्षांचा फायदा जास्त अगदी होतो, बरोबर. असं आतापर्यंत हो हो दिसतंय. आणि कोटा इंटू कोटामध्ये जे आतापर्यंत मागच्या 15-1 वर्षामध्ये व्यवस्थित विणायचा प्रयत्न झालाय हम्म. की 80% विरुद्ध 20% असं योगी आदित्यनाथ ज्याला म्हणतात, हो तर त्याला फटका बसण्याची शक्यता करायची त्यामध्ये खूप तयार मोठा होईल. आहे फटका यात. तर त्यातून भाजप याच्यावर काही बोलतच नाही, मौन पळते, आणि हा. काँग्रेस मात्र आक्रमक होते, असं काहीतरी हो सूर याच्यामध्ये दिसतोय. पुन्हा आपण महिला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याकडे येऊया. तर महिला आरक्षणाचं 2023 मध्ये मंजूर झालेलं विधेयक, त्याची अधिसूचना सुद्धा सरकारनं काढली नव्हती. हम्म. कधीपर्यंत? तर हे नवं विधेयक आलं तोपर्यंत. बरोबर. त्या मनीष तिवारीने दाखवून दिलं हम्म. की तो कायदा आहे, हो ती हो घटना दुरुस्ती आहे, हम्म. आणि तिची तुम्ही अधिसूचना सुद्धा काढलेली नाही, हम्म. आणि आता तुम्ही कसली नारी शक्ती वंदना करताय, हम्म. असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा घाईघाईनं तो आदेश काढला. हम्म. दुसऱ्या बाजूला हे विधेयक पण आणलं, ते पराभूत झालं. आता याचा राजकीय परिणाम काय, म्हणजे आत्ताच्या तातडीचा परिणाम काय आणि लॉंग टर्म परिणाम काय, अशा 2 गोष्टी आपण बघायला पाहिजे. मी तातडीचा आणि लॉंग टर्म परिणाम असं का म्हणतो, तर तातडीचा परिणाम दिसतोय असा की भाजपचा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या पटलावर पराभव झाला आहे. हो घटना दुरुस्ती विधेयक फेटा 370 कलम त्यांनी मंजूर करून घेतलं, म्हणजे जे विधेयक मांडलं होतं ते 370 कलम हटवण्याचं. नागरिकत्व कायद्यातला बदल त्यांनी मंजूर करून घेतला. तेव्हाही काही 2/3 त्यांच्याकडे होता अशातला भाग नाही, पण ते त्यांनी जमवलं. आता मात्र ते जमलं नाही. हा फटका आणि त्याचा विरोधकांना आनंद आहे एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला लगेचच हे झाल्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्ष अतिशय ताकदीनं कामाला लागलाय, आणि पंतप्रधानांचं दुसऱ्या दिवशीचं जे देशाला उद्देशून भाषण आहे त्याच्यावेळी लोकांचे आक्षेप आहेत की निवडणुका चालू असताना अशा प्रकारचं थेट पॉलिटिकल भाषण, हे काही पॉलिसीचं भाषण नव्हतं, थेट पॉलिटिकल भाषण होतं. त्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली, काँग्रेसवर टीका केली, स्टॅलिनवर टीका केली, अखिलेश यादवांवर टीका केली. हे पॉलिटिकल भाषण होतं. असं करू द्यावं का, निवडणूक आयोगानं त्याच्यावर का बंधन घातलं नाही, वगैरे वगैरे या प्रकारची टीका आहे. पण दिसतंय काय, तर याचा पूर्ण फायदा भारतीय जनता पक्ष घ्यायच्या मूडमध्ये, की महिलांना आरक्षण देण्याच्या मध्ये विरोधी पक्ष आडवे पडले, आणि मग काँग्रेसची मानसिकताच नाही, या प्रकारचं एक काय क्रोनॉलॉजी भारतीय जनता पक्ष मांडतोय. तर आत्तापर्यंत मोदी सत्तेवर आल्यानंतर आपण बघत आलोय की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला म्हणजे डिमॉनिटायझेशन झालं त्याचा लोकांना खूप त्रास झाला, पण अल्टिमेटली सरकार निवडणुकीमध्ये पटवून देण्यात यशस्वी ठरलं की डिमॉनिटायझेशनमुळं दहशतवादावर परिणाम झाला, कमी झाला, फेक करन्सीवर परिणाम झाला, आणि त्याचा फायदा त्यांना झाला. अशा प्रत्येक निर्णय त्यांना पटवून देता आले. आता पहिल्यांदाच असं तुम्हाला वाटतं का की हे पटवून देण्यामध्ये सरकारसमोर अडथळा आहे, कारण विरोधी पक्ष खूप ताकदीनं यातल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करतो. तो असं म्हणतोय की विधेयक नामंजूर झालं, तुम्ही 2023चं विधेयक पुन्हा आणा, ॲज इट इज आम्ही त्याला मान्यता देतो, लगेच लागू करा. त्याच्यावर मात्र बोलत नाही. म्हणजे नॅरेटिव्हला नॅरेटिव्ह देण्यामध्ये कुठेतरी विरोधी पक्ष तेवढंच ताकदीनं होतोय. तर याचा हा तातडीचा परिणाम काय असेल? बंगालची निवडणूक ही टेस्ट केस आहे, पण तातडीचा याचा परिणाम काय असेल? विरोधी पक्षांना बॅकफुटवर जावं लागेल का? आणि लॉंग टर्ममध्ये की जे आपण मगापासून बोलतो आहोत की डिलिमिटेशन हा जर खरा खेळ असेल, तर डिलिमिटेशन आज ना उद्या कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आणलं जाणार. तर त्याच्या म्हणजे हे चॅलेंज काय विरोधकांसमोरचं संपलेलं नाही आहे. डिलिमिटेशन, उत्तर दक्षिणेतल्या जागा आणि बाउंड्रीज बदलल्यामुळं होणार परिणाम, हे चॅलेंज लॉंग टर्म काही बदललेलं नाही. तर या दोन्ही गोष्टीकडे कसं बघताय? मला असं वाटतं की ही जी फेज आहे ही कशी आहे की मी आता जसं एक उदाहरण सांगितलं होतं, अतिमागासांच्या लोकशाहीची आहे, तशीच महिलांच्या लोकशाहीची सुद्धा आहे.
म्हणून एका अर्थाने जसं भारतीय संघराज्याचं स्वरूप बदलतंय तसं भारतीय लोकशाहीचं स्वरूप बदलतंय. आणि भारतीय लोकशाहीमध्ये सर्व समावेशक घटक म्हणून महिला आणि अतिमागास ह्या दोघांना शिरकाव करायचा आहे. पण ह्यांच्यासाठी दार काय ओपन नाही. हे दार जे आहे हे बंद जसं बीजेपीनं केलेलं आहे तसं विरोधी पक्षांनी हो, केलेलं आहे. विरोधी पक्षाने अजून पण आणलं नाही. अजून ते फक्त कसं आहे की हे बीजेपीनं विधेयक आणलं म्हणून हे बोलतायत. हो. परंतु ह्याच्या आधी ह्या पार्टीमधल्या म्हणजे काँग्रेस असेल, तृणमूल काँग्रेस असेल, अखिलेश यादव असेल, ह्यांनी कुठं असा स्टँड पॉइंट घेतलेला दिसत नाही की आम्ही आमच्या पक्षामध्ये 33% महिलांना कोणी राखीव म्हणत जागा देऊ. तृणमूल सोडलं तर कोणीच, हा तृणमूलचे जेवढे 38% खासदार आहेत हा बाकी कुणाचेच तेवढे नाही. 10%, 9% असेच हो. सगळ्यांचे. मग त्यांनी जर पार्टीतच मुळात म्हटलं की आम्ही 33% राखीवच जागा देणार, ते विधेयक येऊ अगर नाही येऊ, तर याचा परिणाम भाजपवरती दबाव येऊ शकतो. बरं. परंतु हे काय विरोधी पक्ष स्ट्रॉंगपणे ठामपणे हे करत नाहीत. त्याच्यामुळं भाजपवरती हा दबाव येण्याची शक्यता एक कमी आहे. आता दुसरा मुद्दा आहे, हे विधेयक नामंजूर होणार हे भाजपला माहित होतं. ह्याचे अनेक कारणं दिसत आहेत. कारण बहुमत नाही, त्याच्यानंतर ते नामंजूर झाल्या काही लोकांनी बॅनर आणले आणि त्यांनी बॅनरबाजी करायला सुरुवात केली. ह्याचा अर्थ असा दिसतो की त्यांना माहित अंदाज होता की हे विधेयक नामंजूर होणार आहे. नामंजूर होणार आहे त्यांना माहित असेल तर याच्यामध्ये विरोधी पक्षांचा असा काय मोठा विजय झाला, असा उलटा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे विरोधी पक्षांनी मोठा विजय मिळवलेला नाही, परंतु हे त्यांना कळलं पाहिजे. हे त्यांना न कळता जर हे म्हणायला लागले की भाजपच्या सरकार आल्यापासून पहिल्यांदाच आम्ही त्यांचा पार्लमेंटमध्ये इतका मोठा पराभव केलाय, तर हा मोठा पराभव नाही. म्हणजे ते विधेयक नामंजूर झाले खरं आहे, परंतु ते का नामंजूर झालं, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि त्या कारणांचा अभ्यास करून आपल्यात स्वतःमध्ये बदल न करता फक्त बीजेपीला नावं ठेवली तर त्याचा परिणाम म्हणून काय होईल, तर भाजप अचानकपणे पार्लमेंट बरखास्त समजा केली आणि म्हणाले की हे काँग्रेसने, तृणमूल काँग्रेसने किंवा समाजवादी पक्षाने महिलांच्या विरोधात भूमिका घेतली, निवडणूक हा, तर ते 50% मतदार एकदमच नॅरेटिव्ह तरी क्रिएट होईल की जे नॅरेटिव्ह असं असेल की ते त्यांच्या अगेन्स्ट असेल. मला असं वाटत नाही की महिला टोटली त्यांच्या अगेन्स्ट वोटिंग करतील बीजेपीला, पण ते नॅरेटिव्ह तरी क्रिएट करायला यशस्वी ठरतील. हे तातडीचा आत्ताचा मुद्दा आहे. आणि लॉंग टाइमचा विचार केला तर याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रामाणिकपणा जरा फार कमी आहे सगळ्याच पक्षांचा. म्हणजे प्रामाणिकपणा जर त्यांनी दाखवला नाही तर महिला वर्ग आणि हे अतिमागास वर्ग हे दोन्ही जलद गतीने विरोधात जातील. आणि जेव्हा हे जलद गतीने विरोधात जातील तेव्हा जसं दक्षिण विरोधी उत्तर किंवा हिंदी विरोधी इंग्रजी असे जे वाद निर्माण झाले होते त्यातला हे एक महत्वाचा वाद म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. आणि हा वाद हा पुरुषांना पण परवडणारा नाही, तसंच ओबीसींना, अतिमागास ओबीसींचा परवडणारा नाही आणि एकूणच राष्ट्राच्या पुढे एक मोठी समस्या क्रिएट होऊ शकते. म्हणजे लोकशाहीच्या पुढचंच एक नवं चॅलेंज आणि संघराज्या पुढचं एक चॅलेंज, अशी दोन चॅलेंजेस उभं राहू शकतात. एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक विधेयक पराभूत झालं, विरोधकांनी एकजूट दाखवली, हा एक भाग आहे. पण ते विधेयक पराभूत होणार याचा अंदाज सरकारला होता. ते झाल्याबरोबर त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न सरकारकडून सुरू झाला, त्याचा प्रतिवाद विरोधकांकडून होतोय. या सगळ्यामध्ये खरा तर बळी गेलाय तो महिलांच्या आरक्षणाचा गेलाय. अगदी बरोबर. आणि महिलांच्या आरक्षणाचा बळी म्हणजे प्रत्येक वेळेला काही ना काही ते कायम काढत पुढे ढकलत गेलं. 2023ला केलं पण ते 2034 पण लागू होणार नाही अशा पद्धतीने केलं. आता आणलं तर ते किती प्रयत्न केला तरी फेटाळलं जाईल अशाच पद्धतीने आणलं गेलं. म्हणजे एकूण अंतिमतः याचा जो परिणाम होतो तो महिलांना जे स्थान द्यायला पाहिजे, जे सगळ्यांना मान्य आहे पण देत मात्र कोणीच नाही. आणि मग ज्याची सूचना केली, अनेक लोक त्या प्रकारे सूचना करतात की तुम्ही प्रामाणिक असाल तर 33% तुम्हीच तिकीट द्या. इथं प्रश्न काय असतो की इलेक्टिव्ह मेरिटचा प्रश्न असतो. तिकीट द्या म्हणून जर तिकीट दिला दुसऱ्या पार्टीने दिलं नाही तर निवडून येण्याची क्षमता दुसऱ्या पार्टीकडे जास्त असू शकते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कोणी असं केवळ रिअल पॉलिटिक आहे
हम्म. हे काही कोण सैद्धांतिक डिबेट करत नाही तिथं बरोबर. निवडणुकीच्या आखाड्यामध्ये. त्यामुळे तोही प्रश्न असू शकतो. खूप गुंतागुंतीचे मुद्दे याच्यातून पुढे आले आहेत. खरं तर फक्त महिला आरक्षणाचा बळी गेला या सगळ्यामध्ये हा एक भाग आहे. पण आज ना उद्या कधीतरी या देशातल्या महिलांना आरक्षण द्यावं लागेल. त्याच्यापासून यातल्या कुठल्याच पक्षाला पळ काढता येणार नाही. ते आत्ता टाईम बाईंग करतात पण पळ काढता येणार नाही. पण त्या निमित्तानं उत्तर विरुद्ध दक्षिण, हिंदी विरुद्ध हिंदी शिवायच्या दक्षिणी भाषा किंवा इंग्रजी अशा प्रकारचा संघर्ष, विकसित झालेली राज्य विरोधित अविकसित राज्य, अशा प्रकारची की आता ज्याचा उल्लेख आपण केला की ओबीसी मधले ईबीसी हम्म. विरुद्ध पुढे आलेले ओबीसी, हम्म. हे नवे संघर्ष आणि त्यातून भारताचे नवं राजकारण आकाराला येते आणि त्याचा एक ट्रिगर पॉईंट म्हणून संसदेतल्या या सगळ्याकडं आपल्याला बघता येईल. तर या सगळ्या मुद्द्यांवर अतिशय सविस्तरपणे चर्चा डॉक्टर प्रकाश पवार सर यांच्यासोबत मगापासून आपण करतो आहोत. पवार सर, तुम्हाला मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.